सतत विरोध करतोय. आमचा विरोध या साऱ्याला नाहीये, सगळ्यांना चांगले घर भेटावं आमची पण इच्छा आहे. आता इथं झालंय काय, मुलं झालं 17-18 वर्षाची, फोटो पास आहे एक, घर देणार 3 देणार, तर त्याची लेखी आम्ही पाहिजे आम्हाला. जसं तुम्ही आमच्याकडनं संमती घेता तसं तुमचं पण आम्हाला एक MOU किंवा संमती लेटर पाहिजे आम्हाला. त्याच्यानंतर तुम्ही पहिले बिल्डर आहेत की तुम्ही ही जाहीर सभा लावली, कायदेशीर लावली. मला एक संयोजकाला विचारायचं आहे, ही जी सभा लावली, कारण पुण्यात आता 31 तारखेपर्यंत जमाबंदी, याची परमिशन घेतली का ते बघा. आता आपल्या सगळ्यांना गुन्हे दाखल होतील. तो विषय नका घेऊ, विषय सोडा. त्याच्यामुळे ज्या पण गोष्टी असतात ते सगळं लेखी द्या. हो का, लेखी दिलं तर आम्ही पण संमती देऊ, लेखी नाही दिलं तर आम्ही 8,000 घरं पाहिजेत. आता आमच्याकडे आहेत 1863 फोटो पास, थोडेफार वाढले असतील. बाकीच्या घरांचं काय, ते माझ्या प्रश्नाचं उत्तर तुमच्याकडनं पाहिजे. ते जर तुम्ही देत असाल लेखी, तोंडी नाही, लेखी देत असाल तर आम्ही पण लेखी तुमचे फॉर्म भरण्यासाठी आम्ही पण शब्द देतो की तुमचे फॉर्म आम्ही आवर्जून भरू. एवढंच माझं म्हणणं आहे. आणि बाकीच्याला कुणाला प्रश्न विचारायचे असतील ते विचारू शकतात. हॅलो. त्या ठिकाणी ऍडव्होकेट प्रशांत बसुटे यांनी चांगलं मार्गदर्शन केले. त्यांचं या ठिकाणी टाळ्याच्या गजरात स्वागत आहे. आणि म्हणूनच आपण आपल्या या विकसकांसोबत चर्चा करणार आहोत. ही जी सभा आहे ही चर्चा करण्यासाठी सभा ठेवलेली आहे. आणखी जर कुणाला जर काही प्रश्न असतील, महिलांना काय विचारायचं असेल तर त्यांनी देखील आपला प्रश्न उपस्थित करू शकतात. त्यांच्या प्रश्नाचं देखील या ठिकाणी उत्तर दिलं गेलं जाईल. आपण या ठिकाणी फक्त प्रश्न विचारणार नाही, आपण माहिती घेणार आहे. अशी माहिती जी आपल्या कामाची, आपल्या घराची आणि आपल्या हक्काची. कोणीतरी उठून येतोय आणि आपल्याकडे फॉर्म मागतोय, सह्या मागतोय, कागदपत्र मागतोय, काय चाललंय हे. या ठिकाणी जर SRA जर करायचं असेल तर अधिकृत सभा घेतली पाहिजे. डायरेक्ट फॉर्म भरणं हे चुकीचं आहे. कुठेतरी फॉर्म भरून विचारत विचार ना. तर या ठिकाणी पुढील भाषण हे भोईर साहेब करतील. तर सर्वांनी शांत चित्ताने ऐकून घ्यावे. 500 स्क्वेअर फूट घर मग 500 स्क्वेअर फूट द्या, बारके नको. आपल्या महिलांमध्ये बोला ना कोणतरी. नमस्कार, मी सतीश भोईर. 2 दिवसापूर्वी महावीर आला होता. वास अशी समस्या आहे आमच्या इथं, फॉर्म भरणं चालू आहे. आम्हाला त्यातलं काय माहितीच नाहीये, तर काय कसं काय प्रोसेस काय. पण असं ऑफिसमध्ये बोलून मी सगळं व्यवस्थित सांगितलं, पण तरी पण म्हणलं मी स्वतः येईल इथं. मी जोपर्यंत जेवढे सारे केलेत पिंपरी चिंचवड शहरामध्ये, मी स्वतः जागेवरती जाऊन लोकांना व्यवस्थित माहिती सांगून, ज्या दिवशी फॉर्म भरणं चालू होतं, ज्या दिवशी SRA प्रोजेक्ट संपतो, मी रोज त्या प्रोजेक्टच्या इथं सकाळी 2 तास 3 तास ज्याची काय समस्या असते, काय अडचणी असतात, ते समजून घेण्याकरता मी स्वतः असतो. माझा कोण प्रतिनिधी नसतो काय नसतो. मी पण काय असं बॅकग्राऊंड माझं काय एवढं मोठं काय नव्हतं. मी सर्वसामान्य कुटुंबातच आलेला माणूस आहे, तुमच्यासारखाच. सर्वसामान्य कुटुंबातल्या माणसांच्या काय अडचणी असतात, त्याचं निरसन कसं करायचं. प्रत्येक घर हा सगळ्यांचा हक्कच आहे. आणि आता झोपडपट्टीतलं घर म्हणजे एक गावावरून आलेला माणूस त्याचं स्वप्न आहे की बाबा माझं इथं घर झालं पाहिजे स्वतःच. ते स्वतःचं घर करण्याचं स्वप्न मी पूर्ण करू शकतो तुमचं. त्याच्याबद्दल काय तुमच्या समस्या असतील, काय अडचणी असतील, त्या अडचणी 100% दूर करण्याची जबाबदारी माझ्याकडे असणार. ती ज्या दिवशी आपलं काम चालू होईल, फॉर्म भरायचं काय भरायचं, तुम्ही ज्या वेळेस फोन करता काय करतात, त्या एक
10 ते 15 मिनिटाच्या अंतरामध्ये मी इथं उपलब्ध होत असतो आणि रोज तर असणारच आहे. काही अडचणी आली काय झालं तरी महावीर आहे आणि मी स्वतः इथं रोज येऊन तुमच्या समस्या काय आहेत काय, मला काय याच्यातनं कोणाचा विरोध वगैरे काय नाहीये, पण सर्वसामान्य लोकांना घर भेटणं आणि ते घर भेटण्यापेक्षा चांगलं घर भेटणं, चांगल्या क्वालिटीचं भेटणं. आज घर बांधल्यानंतर तुम्हाला 40 वर्ष घराकडे काय बघायला लागणार नाही, एवढ्या क्वालिटीचं घर आम्ही बांधून देऊ शकतो. नुसत्या सिमेंटच्या भिंती उभ्या करायचा आणि आडवी झोपडपट्टी उभी झोपडपट्टी करायची, हा सर्वप्रथम माझा त्या गोष्टीलाच विरोध असतो. समोरच्या बाटल्या आहेत ना खाली ठेवा. मी जी झोपडपट्टी उभी करणार असतो, जी आडवी झोपडपट्टी घरांची सोसायटी म्हणून उभी करणार, झोपडपट्टी म्हणून उभी करणार नाही. मी जे बांधकाम करणार आपण त्या बांधकामातनं मुलांना काय माझ्याकडनं देऊ शकतो मी. आपण एक एनजीओ चालू करणार तिथं, बाबा जे गुन्हेगारी होते काय होते सगळ्या गोष्टींना आपण, महिलांना काय समस्या असतात, एक संस्था आपण स्थापन करत असतो तिथं. त्या संस्थेमार्फत झोपडपट्टीचं पण संबोधन होत असतं. बाबा आपण कसं वागलं पाहिजे, काय बोललं पाहिजे, काय समाजात कसं गेलं पाहिजे, आपलं सेल्फ कॉन्फिडन्स कसा वाढवला पाहिजे. असं नाही की बाबा झोपडपट्टी चांगल्या लोकांमध्ये जाऊ शकत नाही का काय होऊ शकत. आपण पण त्या माणसाला आपण कसं ट्रेन करायचं काय करायचं, तसं एनजीओ पण माझं एक स्वप्न आहे. पिंपरी चिंचवड मधल्या प्रत्येक झोपडपट्टीमध्ये एनजीओ चालू करायचा तसा. ह्या झोपडपट्टीने पूर्ण पिंपरी चिंचवड मध्ये करायचंय आपल्याला तसं. ठीक आहे, आता काय कुणाच्या काय समस्या असतील तर तुम्ही विचारू शकता मला. माईक नाही का दुसरा माईक द्या ना, इकडे महिलांना काय विचारायचं असेल तर माईक द्या. माईक तुम्ही विचारा ना, घर किती स्क्वेअर फूट कोण देणार, मंदिर देणार का, शाळा करणार का, बरंच येणार. हो धार्मिक म्हणजे काय. हॅलो तिसरा माईक चालू करा. बोल ना तुम्ही, ना आवाज येत नाही. मला पूर्ण माहिती सांग ना, मग तुला सांगतो. हॅलो 500 रुपये स्टेप पेपरवर ना. तर आता सगळ्यात पहिला प्रश्न आपला असाच साहेब त्याच्यामध्ये की माझं नाव निखिल मिसाळ, मी पण इथला रहिवासीच आहे. असतील ना तर पहिला प्रश्न असा आहे, तो SRE ही संस्था सरकारी आहे, तर ती अप्रत्यक्षरित्या कसा साधली जाते. जर ही सरकारी योजना आहे तर ती प्रत्यक्षरित्या राबवली पाहिजे, सगळ्यांसमोर येऊन राबवली पाहिजे. किंवा एखादा बिल्डर होतो त्याचे स्थानिक कार्यकर्ते आहेत त्यांच्या मार्फत ही नाही ना राबवली पाहिजे. आणि जर तुम्ही आम्हाला SREची माहितीच देत नाहीयेत तर तुम्ही आमच्याकडून संमतीपत्र कशा बाबत घेताय. आज तुम्ही आमची संमतीपत्रावरती सही घेणार आणि उद्या तुमच्या मनाला येईल ती त्याच्यामध्ये टाकून जर तुम्ही तुमची SRE प्रकल्प राबवत असणार तर त्याचा गोरगरीब जनतेला काय फायदा होणार आहे. संस्था ही सरकारने साध्या गरीब जनतेला घर भेटावं यासाठी दिलेली आहे. त्या घरासोबत स्थानिक सुविधा पण भेटाव्या, कारण फक्त घर जर भेटलं पण त्यासोबत सुविधा भेटत नाही. आज वस्तीमध्ये भरपूर प्रॉब्लेम असतात, पण हे SRE कशासाठी केलं आपल्यासाठी की जर देतात घर तर त्या सर्व सुविधा पण त्यांना भेटल्या पाहिजेत. पण ही सुविधा आपल्या वस्तीमध्ये सध्या अशी राबवली ती अप्रत्यक्षितरित्या. तर प्रत्यक्षितरित्या कुणीतरी तर तुमचा बिल्डर असो किंवा प्रत्यक्षित तुम्ही समोर या, कोणीही असो, जो काम चांगलं करत त्यांच्या मार्फत आम्हाला आमच्या वस्तीचा फक्त विकास करायचा आहे. आम्हाला कुणाच्या बद्दल वाईट नाहीये, आम्हाला आमच्या वस्तीचा विकास कसा होईल याच्यावर जास्त बरे. आता स्थानिक लोकांना किंवा गरीब जनतेला SRE म्हणजे काय हेच माहित नाहीये, तर त्याच्याबद्दल माहिती पाहिजे. आणि संमतीपत्र हे तुम्ही आम्हाला माहिती दिल्यानंतर तुम्ही आम्हाला काय देणार आहेत ते पण आम्हाला आश्वासन तोंडी नकोय, आम्हाला लेखी आश्वासन पाहिजे. जर बिल्डर असेल बिल्डर थ्रू आम्हाला त्यांच्या MOA सोबत ते आश्वासन पाहिजे की आम्ही ह्या सुविधा तुम्हाला पुरवू, तर आम्ही ते विचार करून आम्ही संमतीपत्र देऊ. आणि संमतीपत्रावरती सही करण्यासाठी कुठल्याही प्रकारची जोर जबरदस्ती आम्हाला नकोय. आमच्या मनाला वाटत असेल की इथं जर आम्हाला चांगलं होतं तर आम्ही तिथं सह्या करायसाठी, माणसाला कळतं की आपला फायदा कुठे तिथं माणूस आपोआप सही करणार आहे. तर ह्या गोष्टींबद्दल आम्हाला पहिले तुम्ही SRE कसा राबवला जाणार आहे, त्याची प्रोसेस काय आहे, पहिला टप्पा कोणता असेल, तो शेवटच्या टप्प्यापर्यंत आपण कधी पोहोचणार आहे याबाबत थोडी आम्हाला सर्वांना माहिती द्या. कारण सुशिक्षित वर्ग जे पोरं शिकले त्यांना याबद्दल माहिती आहे, पण आमच्या आया माया बहिणी आहेत किंवा जुने आमच्या वयस्कर लोक आहेत त्यांना या गोष्टीबद्दल माहिती नाहीये. ती माहिती तुमच्याबद्दल जर आज पोहोचते तर कुठे लोकांचा विचार बदलतो. म्हणजे लोक कुणाच्या बळजबरीला किंवा मानहानीला आहे ना कुणी बळी नाही जाणार कुणाचा. तर आम्हाला आमचे प्रश्न 2-3 आहेत ते पहिले तुम्ही आम्हाला त्याची माहिती द्या, त्याबद्दल मग आम्ही त्याबद्दल चर्चा तशी करू.
सर्वप्रथम जी सर्वसाधारण 100 ते 200 लोकांना माहिती नव्हतं, संमती पत्र मागं जावं ना असं थोडं मागं सरका मागं जाणाऱ्याला अडचण नाही. मागं सरका ना मागं सरका रे सगळ्याला आता केलेली रस्ते मागच सर्वांना पात्र अपात्र सक्सेसफुल करून दाखवलं आणि त्याच्यानंतर झोपडपट्टी खाली करायला सांगितली. आता माझा तर पहिला एक शब्दच आहे, जोपर्यंत तुम्ही पात्र होत ना तोपर्यंत खालीच करायचं नाही कर. पात्रता यादी बघायची आणि मग घर चालू करायचं खाली करायला. याच्यापेक्षा जास्त कॉन्फिडन्स मी काहीच सांगू शकत नाही तुम्हाला. आणि हे सेम प्रोसेस मी चिंचवडमध्ये राबवली. त्यांना 2 महिन्यामध्ये पुरवणी यादी करून दाखवली आणि दुसऱ्या महिन्यात त्यांनी स्वतःहून घर खाली सुरुवात करायला केलेली. आणि मी आतापर्यंत माझ्या जेवढा एसआरए झाले आतापर्यंत कधीच पुढे वादविवाद नाही झाले. आणि महत्वाचं म्हणजे मी पैसे 1 रुपया वाटत नाही आणि मी इथं पण वाटणार नाही. मला घरं द्यायची ते पैसे वाटायला माझ्याकडे एवढे पैसे नाहीत आणि मी काय पैसे कमवायच्या करता तुम्हाला वाटायचे आणि त्याच्या 10 पट 100 पट मी कमवायचे. त्यापेक्षा न वाटता कमी भेटले तरी चालतात पण चांगलं काम करून दाखवायचं. एवढंच डोक्यात विचार असतात. त्याच्या बाकी अजून तुम्हाला काय समस्या असेल सांगा. आणि आता घराची एक माहिती तुम्हाला हे करण्याकरता एसआरएचे जे काही नियम आहेत नियमाच्या व्यतिरिक्त माईक करा बरोबर आतापर्यंत पुढे विचारणार 3 वर्षात झाला की चालू या सगळ्याचं तर मला पास आहे. त्यांची 3 मुलं आहेत. हे 18 वर्ष 17 वर्ष त्यांना 100% घर भेटणार आहे का? देणार आहेत का? ते सगळं पाहिजे हाच प्रश्न विचारण्याकडे झोपडपट्टी तारखाने विचारला होता. आता ते स्वतः सांगतात आम्हाला तुमच्याकडनं काय लिहून नको आहे. तुम्ही जो शब्द दिलता 2 मिनिटं माझं द्या लिहून द्यायच्या अगोदर त्यांचे जे काय शब्द दिले ते पात्र अपात्र त्यांचे पात्र केल्याच्या नंतर माझ्याकडे घराचे स्क्वेअर फूट घर भेटणार 300 स्क्वेअर फुटाचं घर असते. 500 पाहिजे 500 500 जर या सरांनी दिलं तर द्यायला काय हरकतच नाही. चार आहे मुंबईचा आहे 500 स्क्वेअर फूट. तो फक्त कोणाही झोपडपट्टी करता महाराष्ट्र शासनाने फक्त एका झोपडपट्टीच केलेला आहे. बाकी पूर्ण महाराष्ट्रामध्ये 300 स्क्वेअर फुटाचाच पुढे घर भेटणार आहे ते 100% आता त्या मुलाचं वय 24 वय पाहिजे. किती वर्षात तुम्हाला बांधकाम सुरू होणार आहे पूर्ण? किती वर्षात बांधकाम पूर्ण सुरू होणार आहे? तुम्ही सहमती नंतर सबमिट होतो. सबमिट झाल्यानंतर प्रोसेस चालू होते आणि त्या एक हार्डली 1 वर्षभरात सँक्शन आणू शकतो. चालू मध्ये जसं वय वाढत तसं पात्रतेत त्याचं मतदारात नाव पाहिजे. मतदारात नाव असेल तर काही पैशाची प्रत्येक कॅटेगरी आहे. प्रत्येक घराची जातात शासनाने ठरवून गेली. त्या शासनाच्या कॅटेगरी मध्ये बसूनच मी करतो. सगळ्याला पात्र करून तुम्ही खाली करायला लावणार आहे. प्रत्येकाला घर वाईट करू आपण ना. पहिली ह्या पेजच्या एवढ्या इंडियातलं पात्र झाले गरज 1 एकर 2 एकर लोकांना कॉन्फिडन्स काम चालू करायला मला पण चालना घेतो. जस तसं पात्र ते यादी तस तसं खाली करायला सुरुवात करत. आता मी 500 म्हणलं ना आहे का? 500 काय
हा मग काय फायदा आहे आपलं आहे तेच बरं आहे मग माहिती झालं तुमचं बरोबर हे तर माहीत करा मी सांगतोय हे सगळ्यांना मान्य आहे का? आपण 1980 पासून इथं राहतो. आता मुलीनं विचारलं की आमच्या मुलांना घर मिळेल का? ठीक आहे, ते देतील घर असं म्हणते ते. त्यांचा शब्द आहे की मी घर देईल. तो मुलगा 22-24 वर्षाचा होईल, त्याला बायको असेल, त्याची मुलं बाळ होतील, त्यांना घर मिळेल. पण घर मोडताना माझं बिल्डरांना ही विनंती आहे की तुम्ही आमचे घर मोडताल मान्य आहे, आमच्याकडून संमती घेताल हेही मान्य आहे, तुम्ही दुसरीकडे कुठेतरी आम्हाला पाठवून देताल हेही मान्य आहे. परंतु हा प्रश्न माझ्या कुठल्याही मित्रानं विचारला नाही की आमचं घर मोडल्यानंतर आम्ही किती दिवस तिकडे भाड्याने राहायचं, त्याचं भाडं कोण देणार? त्याचं भाडं कोण देणार? आज आम्ही बघतो तर आपल्या शेजारी फुलेनगर आहे. फुलेनगरच्या लोकांची अशी वस्तुस्थिती आहे, त्यांना आम्ही तुम्हाला भाडं देतो म्हणून त्यांच्याकडून त्यांनी संमती घेतली, घरं मोडली. ही लोक घरं भाड्याने राहायला गेली. एक वर्ष झालं त्यांना भाडं नाही. भाडं देतात ना 5-5 हजार देते भाडं नाही त्यांना मिळत. बिल्डर म्हणतो मी नाही भाडं तुम्हाला देणार, तुम्हाला घर द्यायची आम्हाला संमती दिलेली नाही, भाडं देण्याची नाही. याचा कोण विचार करणार आहे मित्रांनो? तर माझी विनंती बिल्डरला की मी बाहेर राहायला गेल्यानंतर जेवढे दिवस तुम्ही आम्हाला बाहेर ठेवणार आहे त्याचा आम्हाला लेखी द्या. आम्ही तुम्हाला एवढे दिवस तिथं भाडं आम्ही तुम्हाला पुष्टी करू. बस हा माझा मेन मुद्दा आहे. दुसरा मुद्दा असा होता, काय सांगायचं जर दुसरा मुद्दा असा होता की आम्ही 80 राहायला आलो तर आमचे पाठवत टोपल्यात लेकरं होती, ती आता मोठी झालेत, त्याला 2-2 लेकरं झालीत. 2-2 लेकरं झाले, त्यांचे लेकरं लागण्याला आलेत. मग तो मुलगा आम्हाला जे आता ते म्हणले की पात्र नगरपालिकेकडून पात्र फक्त फोटो धारकालाच होतंय, त्याचा मुलाने काय करायचं हा प्रश्न कुणी विचारला नाही अजून. आमचे फक्त फॉर्मच भरून घेते. फॉर्म भरतात कोण? का तुम्ही दलाल आहेत का? तुम्ही एजंट आहेत का? नाही ना, तुम्ही एजंट होऊ नका. तुम्ही पैसे घ्याल, हाजऱ्या घ्याल, गोरगरिबाला फसवतात का? हा माझा विचार आहे की आमचं भाडं. दुसरी गोष्ट, आमच्या मुलांना लहानाची मोठी झालीत मुलं, त्यांना लेकरं बाळ झालेत, त्यांनाही घर मिळालं पाहिजे. हे बिल्डरनं आता विकसक म्हणले की बिल्डर आहे. आता काही लोकांना विकसक कळालंय नाही कळालं मला माहित नाही, पण मला चांगलं कळतंय म्हणून बिल्डरनं आम्हाला फक्त हे लिहून द्यायचंय की तुम्ही एवढे दिवस तुम्ही भाड्यानं राहा, त्याचं भाडं मी तुम्हाला भरील. तुमचे लहानाची मोठी मुलं झालेत, ते योग्य पात्र आहेत आणि त्यांनाही मी घर देईल. एवढं फक्त माझं 2च हे, ह्याच्यापेक्षा तिसरं माझं काहीही नाहीये. हो त्याचा डिपॉझिट कोण देणार? बाहेर गेल्यावर राहायला डिपॉझिट कोण देणार? डिपॉझिट कोण देणार? आता मी जी झोपडपट्टी खाली केलेली आहे तर ते 3 महिन्याचा भाडं डिपॉझिट म्हणून दिलेलं आहे आणि ऍडव्हान्स दर वर्षाचे 12 चेक मी ऍडव्हान्स देतो. हा बांधकाम चालू व्हायच्या अगोदर दर वर्षाचे चेक ऍडव्हान्स मध्ये असतात. चेक संपल्याच्या नंतर परत पुढचे चेक घेऊन जायचे. ज्यांचे व्यापारी संघटनेचे दुकाने आहेत, दुकाने मिळणार का? दुकाने हे दुकाने आहेत असे, त्यांना दुकाने देणार का? दुकानदारांच्या दुकानांचं ज्यांच्याकडे लायसन असेल 2000 सालचे तर त्यांना 100% दुकान देणार आणि याच जागेत देणार दुकान. बाहेर कुठं दुकान नाही ना, आणि बाहेर फ्लॅट पण नाही देणार कुठं. जे काय बांधकाम होईल, जे काय दुकान होईल ते इथेच नाही.
रस्त्यावरच्या गाड्यांचं मला थोडस नाही लायसन्स जर असेल तर त्याची जबाबदारी घेऊ शकतो. लायसन्स जर नसेल आणि तो बळच म्हणत असेल मला दुकान पाहिजे मला हे पाहिजे तर ते मी आता स्पष्ट बोलणार मग मी देऊ शकणार नाही. पालिकेने फॉर्म भरा अगर भरू नका पण जे आहे ते स्पष्टच बोलून करणार नाही. घर बांधल्यावर त्यामध्ये सुविधा काय काय देणार, काय काय देणार त्यात? नियम तसे काहीच नाही. आता बिल्डिंग 20 मजल्यापर्यंत पण जाते आपली. आता कसं आता जी मी सँक्शन केली तिथं 6 लिफ्ट दिलेल्या आहेत बिल्डिंगला. 6 लिफ्ट आधी त्याला बॅकअप म्हणून जनसेट पण दिलेलं आहे. फक्त ते तुमच्यावरती असतं तुम्हाला भाडं पाहिजे का पत्र्याचं शेड पाहिजे. दोन्हीपैकी दोन्ही पण द्यायची तयारी असते आमची. अहो त्याच्यामध्ये धार्मिक स्थळ, बगीचा, शाळा, मंदिर काय बांधणार आहे का नाही? लोकसंख्येनुसार शाळेची परवानगी पण भेटते. बालवाडी असते, शाळा नाही भेटत. बालवाडी भेटते फक्त. मंदिरं जे काय सर्वे मध्ये मंदिरं येतील ती कंपल्सरी त्या साईजची मंदिरं आम्हाला द्यावी लागतात. सगळं 100% मंदिर देणार असतात. ते सर्वे मध्ये फक्त दाखवायला लागतं तुम्ही सर्व लोकांनी बाबा हे याचं मंदिर आहे. आणि त्या साईजचा एरिया पण त्या सर्वे मध्ये सांगावं लागतं. 10 बाय 10 मंदिर आहे का 10 बाय 20 शाळा भेटली. बोला बोला. शाळा आता आपलं लोकसंख्या पाहायला गेली तर तेवढी जागा पण उपलब्ध होणं गरजेचं आहे. ते पालिकेकडनं आम्ही करून घेऊ शकतो किंवा करू शकतो आम्ही. त्याच्यात 2 ऑप्शन आहेत. ज्यांना भाडं पाहिजे ते भाडं पण देतो. ज्यांना शेड मध्ये राहायचंय त्यांना शेड मध्ये पण दोन्ही चालू असतं. त्याच्यामध्ये काय फरक नाही. सगळं बाथरूम सहित सगळं द्यायचं असतं. लाईट पाणी सगळं द्यायला लागतं आम्हाला. ते सँक्शन प्रॉपर्टी म्हणूनच करावं लागतं आम्हाला पालिकेकडे. अहो त्यांचं म्हणणं काय, नेहरू नगर जवळचे राहुल भोसले नाही ना शेड बांधले तसे बांधा. त्यांचं म्हणणं असं आहे ते का होत नाही. राहुल भोसले करू शकतो तर तुम्ही का नाही करू शकत? प्रत्येकाची मानसिकता वेगळी असते. माझी मानसिकता वेगळी. माझी मानसिकता सर्वसामान्य लोकांपेक्षा चांगल्या सुविधा द्यायची मानसिकता आहे माझी. नाही नाही ज्यांना प्रश्न असतील त्यांनी फक्त हात वर करावे आणि एका वेळेस प्रश्न विचारावे. त्याप्रमाणे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी दिलं जाईल. कोणाचीही दिशाभूल केली जाणार नाही. ज्याचा प्रश्न असेल तरी हात वर करा. आपण त्याच्या प्रश्नाचं उत्तर साहेब देतील. बोलत नाही या ठिकाणी त्या ताईंचा प्रश्न आहे की बिल्डिंग सोसायटी पाहिजे आणि बिल्डिंगला प्रत्येक गॅलरी पाहिजे. गॅलरी कंपल्सरी देतो आम्ही. आणखी कोणाचा प्रश्न आहे? तुमची आपल्याकडे माहिती बोल बोल जाते नाही. हा या ठिकाणी एका मावशीचा प्रश्न आहे की ज्यांना कोणी वाली नाहीये त्यांचं काय करायचं. म्हणजे त्यांच्या घरी 2 मुलीच आहेत. भेटणार ना त्यांना. शेवटी त्यांचं घर आहेच ना. ते मुलगी असते तरी माणूसच आहे ना. तुम्ही माणसालाच घर भेटणार. बोल 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 बोल. ज्या बोलतो व्यवस्थित ज्या पण बोलतो वाढून जाण्या दे विचार. हॅलो हॅलो सर्व
जे काही नागरिक उपस्थित आहेत त्यांनी 1-2 मिनिटं शांत राहावं जरा. 1-2 मिनिटं शांत राहावं सर्वांनी. ऍक्च्युली सर आले तिथं एसआरएचे बिल्डर म्हणून आले, ते काही नियम वगैरे सांगतायत. पण आता ऍक्च्युली एसआरएचा जो नियम आहे पात्रतेचा, तर सरांनी सांगितले मी जोपर्यंत तुमची पात्रता यादी येत नाही तोपर्यंत तुम्ही खाली करू नका, असं सरांचं म्हणणं आहे. पण एसआरएचा एक नियम आहे की ज्या वेळेस एसआरएचा सर्वे होतो त्यावेळेस एसआरए वाले जे डॉक्युमेंट घेतात पात्रतेचे, बरोबर. तर आता तुम्ही म्हणता मी सगळ्यांना पात्र करणार, पण एसआरए काय म्हणतो की ज्यांच्याकडे 2002च्या नुसार कागदपत्रे आहेत त्यांना मी मोफत घर देणार, आणि 2002 ते 2011 पर्यंतची कागदपत्र आहेत त्यांना 2.5 लाख रुपये भरून मी घर देणार. हा एसआरएचा नियम आहे. आणि 2011च्या नंतरची ज्यांच्याकडे कागदपत्रे असतील त्यांना काहीच भेटणार नाही. ते मग बिल्डरच्या वर आहे की त्यांना घर देताना किती पैसे घ्यायचे, काय पैसे घ्यायचे हे त्यांच्यावर आहे. आता तुम्ही बोललात की मी सर्वांना पात्र करणार, कोणालाही अपात्र ठेवणार नाही. आता इथं भरपूर जनता अशी आहे की जी 2011च्या नंतरची पण आहे आणि 2002 ते 2011च्या मधली पण आहे. मग त्यांचा 2.5 लाख जो पैसे भरायचा आहे त्याचं काय आहे, किंवा 2011च्या नंतरची जी आहे त्यांचं काय आहे. कारण एसआरएच्या वेळेस आम्ही तिथं विचारणा केली तर एसआरए अधिकारी एकच म्हणतात, आमच्याकडे प्रस्ताव येणार, प्रस्ताव दाखल झाल्यानंतर आम्ही काय करणार, एक सर्वे करणार आमचा. त्यांच्या सर्वे मध्ये ते कागदपत्रे घेणार. आम्ही आता तुम्हाला जरी कागदपत्रे दिले 2025 ची जरी दिले, 2026 ची जरी दिले, तरी ती पात्रता यादीत बसत नाही, कारण एसआरएच्या नियमानुसार. मग त्यावेळेस तुमची काय भूमिका असणार. 2002च्या यादीनुसार तो पात्र होत नाहीये, 2011च्या यादीनुसार तो पात्र होत नाही, त्यावेळेस तुमची काय भूमिका असणार. प्लस आता तुम्ही जी काही एसआरएची घर देणार आहेत, एसआरएची किती मजल्याची बिल्डिंग देणार आहात तुम्ही. कसं होतंय, जेवढी जास्त मजले तुम्ही बिल्डिंग देणार आम्हाला. आता हा आहे एमआयडीसीचा एरिया. एमआयडीसीच्या एरियात प्रॉब्लेम काय, आज सकाळपासून लोकांना माहिती असेल लाईटच नाहीये. त्यावेळेस कसं असणार, जनरेटर तुम्ही देणार आहात, जनरेटर पडले ती एमआयडीसीतल्या 20 मजली जरी बिल्डिंग दिली तुम्ही आम्हाला, तरी आमच्याकडे वयोवृद्ध इतके लोक आहेत ना, त्याला 20व्या मजल्यावर जाताना तो किती त्रास घेणार. जनरेटर पण आज बंद पडतायत. एमआयडीसीचे ज्या कंपनी आहेत ना त्यांच्यावर जनरेटर म्हणले, काही काही कंपनीने लोकांना 4 वाजता 5 वाजता सुट्टी देऊन घरी जावं म्हणले. मग त्याच्यामुळं आपण किती मजली बिल्डिंग देणार, आणि 2002 2011ची यादी आणि 2011च्या नंतरची जी यादी आहे त्यानुसार तुम्ही कसं पात्र अपात्र करणार हे आम्हाला सांगा. आणि प्लीज सांगताना आम्हाला लेखी देणार तुम्ही, हे सांगा. सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे बिल्डिंग किती मजली होणार. जास्त लोक पात्र आले की बिल्डिंगची हाईट वाढणार आहे. त्याच्यामुळे जास्त लोक पात्र करायची तर आपल्याला बिल्डिंगची हाईट पण वाढवावीच लागणार 100%. असं नाही होणार की कमी बिल्डिंग मध्ये खालच्या खाली पात्रता कधीच पूर्ण होणार. तुमची जर लोकसंख्या पात्रतेची वाढली तर शेवटी बिल्डिंगची हाईट वाढतच जाणार आहे. त्याच्यामुळे त्याला एक सीमा 70 मीटरची 20 मजल्याची सीमा आहे त्याला. काय मग जेवढी लोक पात्र जास्त करायची तर तुम्हाला 20 मजली बिल्डिंग बांधणंच गरजेचं आहे. तुमची जर इच्छा मजल्याचीच करायची, बिल्डिंगची संख्या आपोआप कमी होतात. बिल्डिंगची संख्या वाढवा, हाईट नका वाढवू. संख्या वाढवा ना, हाईट वाढवा. 16 एकर आहे हो. नाही, जरी बिल्डिंगची संख्या वाढवली तर त्याला ओपन स्पेस काही अम्युनिटी जागा आहे ना. आहेत ना, भरपूर आहे. जागा आहे. जर अवेलेबल जागा असेल तर आम्हाला काही हरकत नाही. ऍक्च्युली आहे ना, साहेबांना सांगतो मी, आमची आहे 15.5 ते 16 एकर जागा आहे. एमआयडीसीची जागा आहे, ओपन स्पेस मध्ये आहे, बरोबर. त्याच्यानंतर तुम्ही कन्स्ट्रक्शन कसं चालू करणार आहे, तुम्ही आर्किटेक्ट बोलणार आहे. पहिलं तर सहमती घेण्याआधी एक प्रॉपर सर्वे घ्या तुम्ही, कारण ज्यांनी मागचा सर्वे घेतलाय ना तो चुकीचा सर्वे घेतलाय. एकेका दारावर 4 नंबर 5 नंबर 10 नंबर टाकले, असा सर्वे गेलेला आहे. आम्ही त्याची कंप्लेंट बंद केली, बरोबर. प्रॉपर सर्वे घ्या. आणि दारावारी आम्हाला देणार आहात तुम्ही का फोटोपासवारी देणार आहात तुम्ही, का नगरपालिकेची ज्यांची नोंद आहे, टॅक्स पावती आहे त्याच्यानुसार देणार तुम्ही, का मतदान यादीनुसार देणार तुम्ही, ते पण आम्हाला क्लिअर करा. त्याच्यात सगळेच निकष एकत्र येतात. तुमचे दरवाजे पण असले पाहिजे तिथं जास्त. आता सांगा, मी दरवाजे पण असले पाहिजे, तुमचे मत्स्यगणित नाव 100% पाहिजे. हा मध्ये का उभं राहिलं त्याला आणि पालिकेने तर आता आम्ही जो सर्वे करू समजा तो प्रायव्हेट सर्वे करणार, त्याच्यामध्ये आम्हाला अंदाज येईल पण नक्की काय परिस्थिती जागेवरती काय, जी जागेवरची परिस्थिती कळल्याच्या नंतर आम्हाला पण त्याच्यातनं काही ऑप्शन काढता येऊ शकतात. आता काय झालंय, मागचा जो बिल्डर होता त्याचे दलाल एजंट XYZ कुणी म्हणा, त्यांनी काय केले, जेवढे दरवाजे तेवढे घर भेटणार असं सांगितलं. त्याच्यामुळे त्यांनी एकेका घराला 3-3 4-4 दरवाजे पण पाडले.
बरोबर. आता तुम्ही तिथं कशी गणना करणार? कारण या सारे अधिकारी जर आला सर्वे करायला, तर एका घराला 3 दरवाजे बघितल्यानंतर तो 3 घर पास करणार का? सगळं आतली गोष्ट बरोबर आहे ना? बरोबर आहे. आतली गोष्ट बरोबर आहे सर, पण आता त्यामध्ये सरकारने मी तुम्हाला नुसार पात्र घेतलं, 2 अपात्र ऑटोमॅटिक झाले ना. मी तुम्हाला त्याकरता तेच मग अशी म्हणलो, पात्रता यादी पाहिजे मग घर खाली करायचं. ती झाली तुमची गोष्ट खरी, पण पात्रता यादी तुम्ही कुठली घेणार मला ते क्लिअर नाही झाला. कोणती पात्र? 2002 नाही. 2002च्या आकड्याच्या नंतर डिक्लेअर करणार पात्रता यादी SRI डिक्लेअर केलेली पात्रता यादी पाहिजे तुम्ही. हो. आणि किती लोक पात्र झालेत आणि त्याच्यानंतर तुम्ही घर खाली करायला सुरुवात करा. आणि त्याच्यानंतर ऐका, या सारे आम्हाला माहिती आहे पात्रता यादी कशी काढणार, तुम्हालाही माहिती कशी काढणार. पहिले 2002 वाल्यांची यादी काढणार, त्याच्यानंतर 2011ची यादी काढणार, 2011च्या नंतरची यादी पण काढणार, पण ते तुमच्यावर असणार. बरोबर. आता इथं मी तेच म्हणतोय, 2002 मध्ये ही जेवढी 6,000 5,000 जेवढी पण जनता इथं कुटुंब असतील, त्यापैकी 1800 जनता पास झाली. मग बाकीच्या 3,000 जनतेचा पण प्रश्न उरतो, तो कसा होणार? आता आमच्या इथं कसं झालंय, काही नागरिक असे झालेत की 10 वर्ष 15 वर्षापासून इथं भाड्याने राहत आहेत. त्यांच्याकडे घरं नाहीत, पण ते भाड्याने राहत आहेत. त्यांच्याकडे मतदानी यादीत पण नाव आहे, त्यांच्याकडे इथलं काय म्हणतात सगळं आहे. कसं ते मग आमची जबाबदारी आहे ना. नाही, तेच तर मी विचारतो ना साहेब. काही गोष्ट असते तुम्ही आमची जबाबदारी केलं ना, तर आम्हाला प्रॉब्लेम येतो. आमच्या मनात तेच राहतं की जबाबदारी घेतली झालं. तुम्ही जर म्हणला की SRच्या नियमात ते बसत नाही, मी देऊ शकत नाही, मग काय करणार? हॅलो, एक बोला. ते पात्रता यादीमध्येच तुमचं सर्वे मध्येच नाव येतं आणि त्यावेळेस डॉक्युमेंट सबमिट केल्याच्या नंतर आपोआप पात्र सरकारी ते अधिकारीच पात्र करतात, आम्ही पण नाही करत. सगळं ऐन टायमाला हात वर करणार, होतं सगळं. म्हणणार ते करणार, तोच म्हणणार ना अधिकारी. मी जेवढा केलेला आहे ना, तिथं माझा फक्त 27 लोक अपात्र. हॅलो, ऐका सगळ्यांनी आता. बिल्डरने आतापर्यंत कुठे कुठे SRA केला, त्यांची नावे सांगणे. हॅलो, लक्षात घ्या, आतापर्यंत शहरामध्ये बऱ्याच ठिकाणी SRA झाले. नाव सांगा कुठे कुठे. कुठलाही बिल्डर आपल्याला सांगितलं नाही. त्या माणसाचं धाडस आहे की लोकांमध्ये येणं आणि सांगणं, हे कुठलाही बिल्डर समोर येतो. आम्ही तेच विचारतोय, आतापर्यंत SRA प्रोजेक्ट केलेत, नाव सांगा. हा, केल्याही सांगतात, एरियाचं नाव सांगा ना. जे चालू आहे तुम्ही सांगता. चिंचवड गावातून विजयनगर हा, एकच जे चालू आहे. चालूच आहे ना. बिल्डरचं नाव पूर्ण. सतीश भोईर, लारेज डेव्हलपरच्या अंडर येतो माझा. आमचे 3 फॉर्म आहेत. हॅलो, एक मिनिट. गंमत काय माहिती का, ते आपली आता झोपडपट्टी आहे, त्यात कमीत कमी 8 ते 10 हजार लोक राहतात. आता पात्र काहीतरी 1876 काहीतरी एका कुटुंबामध्ये समजा एक घर आहे, त्या घरामध्ये आता 4 कुटुंब राहतात. मुलगा आहे, सून आहे, बरेच का असं गोंधळ चालू आहे. आता जर समजा तुम्ही याचा सर्वे जर म्हटला आपल्या SRAचा, त्या सर्वेमध्ये फक्त एकच दार दिसते आणि मतदार यादीत. तर आमची एक विनंती अशी राहील की मतदार यादीनुसार जे पात्र आहेत त्या सगळ्यांना घरं बसेल. प्रायव्हेट ज्यावेळेस तुम्ही परमिशन द्याल प्रायव्हेट सर्वे करायला मला, त्यावेळेस प्रायव्हेट सर्वे करणार. त्याच्यानंतर मी तुम्हाला पण एकदम क्लिअर आकडेवारीनुसार सांगू शकतो, बाबा एवढ्या पर्सेंटेज मध्ये लोक पात्र आता पहिल्या फेज मध्येच होणार आहेत. एवढ्या लोकांचे हे डॉक्युमेंट मला गरज लागणार आहे आणि ह्या लोकांचं पुढच्या 2-3 वर्षांमध्ये पात्रता यादीमध्ये जाणार आहे. हे सगळं मी तुम्हाला डिटेल्स वाईज सांगू शकतो. आमच्यातून निवडलेले लोक आहेत ना, तेच तुमच्या लोकांबरोबर पाहिजेत. ते चेले चपाटे तुमच्या बरोबर नको, आमच्यातले निवडलेले लोकच पाहिजेत. मी स्वतः थांबणार नाही इथं. आमचे लोक आम्ही निवड. इथं राहणारीच लोक माझ्या बरोबर असणार आणि मी इथं असणार. मी तुमचाच एक प्रतिनिधी म्हणून काम करणार आहे. ऐका, दुसरा विषय असा आहे की आता समजा आपल्या इथं 15-16 एकर जमीन आहे, त्याच्यामध्ये काय 20 मजली जरी बिल्डिंग चढवली तर अर्ध्यामध्येच बसल.
तर अर्धी जी जागा आहे ती बिल्डरने असेल किंवा विकास करण्याची SRS ने ती जागा बाहेरच्या कुठल्याही डेव्हलपरला देऊ नये. ती जागा आमच्यासाठीच राहू द्या. सगळ्यात महत्वाचं आहे जी काही जागा राहील त्याच्यामध्ये आता काय होईल, तुम्ही प्रोजेक्ट मध्ये काय कमी पडते, दोन मजले वाढवताय. ती 2 मजले वाढवायचे असतील तर आमच्या सहमतीनेच वाढवायचे, नाही तर तुम्ही काय वाढवता. आता जसं गणेश नगरला काय केलेले 7 मजले वाढवले बाहेरच्या आमदारांना, कारण इथलेच कुटुंब भरपूर आहे. ती बाहेरचे एकही नवीन माणूस इथं घेतला जाणार नाही, त्याची एक खबरदारी घ्यायची सगळे. काय होईल काही नाही, ही जागा आहे आपल्यासाठीच विकसित केली जाईल. पुढं बाहेरचा कोणताही माणूस इथे येणार नाही, एवढं सांगू शकतो. आणि आता काय झालंय, गणेश नगरला वरती वाढवलंय, 7 मजली वाढवलंय. याच्यामध्ये सर्व SRS आम्हाला एवढी लोकसंख्या आहे, एवढ्या लोकसंख्या करता एवढ्या स्क्वेअर फुटचा हॉल लागणार आहे, एवढ्या लोकसंख्येनुसार एवढ्या बालपड्या लागणार आहे. 8 लाख 10 लाख प्रत्येक बिल्डिंग वाईज प्रत्येक बिल्डिंगचं सेपरेट हॉल असणार, कॉमन हॉल नसणार कोणाचाच. 5-5, 6 लिफ्ट असणार आहेत 20 मजलीला. आता यांचा स्वतःचं घर जर चांगलं ठेवायचं असलं 500 रुपये तुम्ही काढू शकता. त्या 500 रुपयाच्या घरामधनं तुम्ही तुमची सोसायटी चांगली मेंटेन ठेवू शकता. आणि सगळं महिलांचा प्रश्न असा आहे, ज्यांचे 2 मजली घर आहे त्याच्यासाठी काय करणार? काही नाही, ऐकून घे. आपण काय करतोय अलग लक्षात, प्रत्येक मतदार यादीत ज्याचं नाव आहे अलग लक्षात त्याची चर्चा चाललेली, नुसतं 2 मजलीचा विषय चाललेला नाही. आता सिंगल मध्ये तिथे 4 जण मुलं आहेत अलग लक्षात, त्याच्यासाठी विचार होते. आता एका घरात एकच कुटुंब आहे, त्यांनी खालीवर बांधलं, त्याचा विचार करणार नाही करणार. हे पहिलं समजून घ्या. आपल्याला एका कुटुंबात समजा 4 सदस्य 4 जणांना भेटतात लक्षात, नवरा बायको नाही, हे जोडप्याला एकच भेटल. असं नाही होणार. नवऱ्याच्या नावाने एक घर, बायकोच्या नावाने एक घर, तसं होत नसतं. नवरा बायको मध्ये एकच घर भेटत. ज्यांचं लग्न नाही झालं मुलाचं, त्याचं आम्ही संमतीपत्र भरून घेत असतो. माझं लग्न प्रतिज्ञापत्र असतं ते, की बाबा माझं लग्न नाही झालं ना, मी एकटाच राहतो. बरं, माझा एक प्रश्न आहे, मारोडी लोक राहतात आपल्या वस्तीत, त्यांच्या नवऱ्याच्या नावाने दुकान असतं, बायकोच्या नावाने घर, त्यासाठी तुम्ही घर आणि दुकान देणार का? दोन्ही भेटतात. सर्वे मध्ये वेगवेगळं नाव असलं ना, त्याच्यामुळे ते भेटून जातं. आणि सगळ्यात काही काहींचं मिश्र म्हणून पण येतं, घर आणि त्याच्यात दुकान आहे. जर मिश्र जरी आलं तरी मिश्र दोन्ही पण भेटतं त्यांना. आता आपल्याला काहीतरी मला वाटतं 410 स्क्वेअर फुटाचं आहे ना, किती 410 450 बिल्टअप आहे आलं लक्षात, 450 स्क्वेअर फूट बिल्टअप. तर याच्यामध्ये काय ते 300 काहीतरी भेटणार आहे. किती भेटणार? साडेचारशे म्हणजे बाहेरून 450. किती स्क्वेअर फूट घर भेटणार आहे आपल्याला? कार्पेट 300 स्क्वेअर, आता बिल्डअप 450. आता सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे की बिल्टअप जर आपल्याला 450 भेटतोय आणि कार्पेट 400 सँक्शनच देणार नाही सगळे आम्हाला. बरं ऐकून घ्या. तर ह्याच्यामध्ये काय करणार आहे पण माहिती का, त्याच्यामध्ये म्हणजे इंटिरियर आहे बरं का, आपलं जे इंटिरियर आहे किचन ओटा असेल किंवा काही घरामध्ये बरेच काही घडामोडी असतात, ते सगळं करून द्यायची जबाबदारी यांची राहील. ही एक आपण लेखी हमी घेणार आहे. अजून काही अडचण असतील महिलांनी, इंटेरियर मध्ये काय काय देणार ते पण लिहून देणार. वस्तू सहित, वस्तूच्या नावासहित लिहून देणार. आलं लक्षात, सगळं सुविधा असलेलं सगळं घर आपल्याला भेटेल. फक्त आता फॉर्म भरायची गडबड कोणी करू नये. जो पण जे आतापर्यंत जेवढे काय 2 वर्षाच्या कालावधीत चाललाय गोंधळ, त्याच्यामध्ये एकही दिवस बिल्डर आलेला नाही. आणि आम्ही ज्या वेळेस आता सांगितले 2 दिवसात बिल्डर इथं समोर आणलेला आहे. त्याच्यामुळे याच्याकडे लक्ष द्या की आपलं घर कसं तयार होईल. आता
आपण परत विजयनगर याच्यामध्ये पूर्ण घरातलं इंटिरियरचा अर्थ कळला तुम्हाला? सगळं व्यवस्थित भेटेल, सगळं आता बरं का? फर्निचर करून घेतात आणि गडबड कुणी करू नका. फॉर्म पारित लगेच पळत सुटले. कार्यकर्ते काय करतात काय नाही आता सगळ्यांना अंदाज आलेला आहे. पण असं आतापर्यंत झालंय का बिल्डर आलाय आणि त्यांनी काहीतरी तुम्हाला उत्तरं दिलेली आहेत तशी? हे समजून घ्या पहिलं सगळ्यांनी. आणि घर प्रशस्त सगळ्यांना व्यवस्थित भेटेल. 2 बिल्डिंगच्या मध्ये किती अंतर असावा, व्हेंटिलेशन साठी हवा खेळायला जागा किती असावा, रोड किती मोठे असावा, हे सगळं त्याचा आराखडा तयार होईल. हे सगळं झाल्यानंतर आपण परत एकदा मीटिंग लावणार आहे. त्या मीटिंग मध्ये तुम्हाला सगळं त्याचं चित्र दाखवलं जाईल. मी आता एक 100% सोलर तर कॉमन गोष्ट आहे आता. 2 मिनिटं ऐकून घ्या जरा. सगळ्यात अगोदर जे आमची इच्छा होती की बिल्डरनी स्वतः येऊन बालाजीनगर मध्ये रहिवाशांना जे आपलं म्हणणं आहे ते मांडावं आणि जे सुविधा देणार आहे ते द्यावे म्हणून इच्छा होती. तर बिल्डर स्वतः आलेले आहे, त्यांचा धन्यवाद. परंतु त्यांनी जे बालाजीनगर मध्ये सुविधा द्यायची असते ते सुविधा काय काय देणार आहेत हे फक्त आपल्याला जी झोपलेली झोपडपट्टी आहे ती उभी करून द्यायला लागले. त्याच्या व्यतिरिक्त जे शाळा आहे, विरंगुळा आहे वृद्धांसाठी, त्याच्यानंतर हॉल आहे, त्याच्यानंतर माझ्या मते कमीत कमी 5वी पर्यंत तरी शाळा व्हायला पाहिजे. कारण लहान लहान मुलं आहेत, नेहरू नगरला जातात, रोड 2-2 रोड येतात. जर अपघात झाला तर त्याचा जबाबदार कोण होते? त्याच्यासाठी. आणि दुसरी गोष्ट, आपल्या इथे जी बिल्डिंग तयार होणार आहे ती विठ्ठल नगर सारखी व्हायला नको, कारण तिथं सुविधा काही नाही. दुसरी गोष्ट, रोडची व्यवस्था कशी असणार ते सुद्धा आणखी समोर आलेली नाहीये. रोड आपल्याला किती देणार आहेत? आणि सगळ्यात महत्वाचा एक प्रश्न असा आहे, मी मुस्लिम समाजचा आहे, त्याच्यासाठी मी एक मुद्दा मांडतो की आमच्या लोकांच्या इथे 2 मस्जिद आहेत. तर 2 मस्जिद देणार की एक देणार ते प्रोग्राम क्लिअर करून द्यावे. कारण आम्हाला एक मस्जिद जर दिली तर आमचे आपसामध्ये भांडण होतील. त्याकरिता 2 मस्जिद भेटायला पाहिजे. जसं सर्वे मध्ये 2 मस्जिद असेल, 2 मस्जिद हा तेच फक्त सर्वे तुम्ही दाखवायला लागतं, हे वेगळे हे वेगळे ते वेगळे. आणि आणखी एक गोष्ट आहे, आता उदाहरणार्थ इथंच 2 मजली हे बांधलेलं आहे, तर तुम्ही फक्त खालच्या लोकांना देणार का वरच्या लोकांना, दोन्हीला बी देणार? ते एक दोन्ही करा असते. बस, धन्यवाद. आणि आपल्या बालाजीनगर मध्ये जर कुठला बिल्डर येऊन स्वतः सांगत असेल मी तुम्हाला देतोय, आजपर्यंत 2 वर्षात कुठलाच बिल्डर आलेला नाहीये. आले का कुठला बिल्डर? कधी घेतली का मीटिंग? नाही. तर मोठ्याने बोला, आवाज बारीक येतो. जे बिल्डर आले आपल्या इथं ते आपल्या भल्यासाठी आले नाही का? आलेलं की त्यांचं मन साफ, प्रत्येक गोरगरिबाला घर मिळावं. म्हणून या ठिकाणी मी आवाहन करतो सगळ्यांना की कुणी आपल्या घरोघरी फॉर्म भरायला येत असेल तर ते फॉर्म भरू नका. आपल्या बिल्डरचं नाव आहे सतीश भैर. त्यांचं म्हणणं आहे की आमच्या फॉर्मचं नाव शुभारंभ आहे, आम्ही तुमच्या सगळ्यांचा शुभारंभ करू. तर फॉर्म भरायच्या अगोदर जसा घरोघरी भरतात आपण त्या पद्धतीने फॉर्म भरणार नाहीयेत. आपण चौकामध्ये मंडप टाकून प्रॉपर पद्धतीने त्या ठिकाणी असे टेबल टाकून व्यवस्थित फॉर्म भरू, बायोमेट्रिक सकट आपण फॉर्म भरू असं साहेब म्हणतात. तर प्रत्येकाने आपले आपले डॉक्युमेंट, आपले आपले कागदपत्र घेऊन यायला तयार आहेत का? इकडे तयार आहेत का? आवाज बारीक येतो इकडं.
आपण एसआरए चालू करण्याच्या अगोदर एक मोठा बॅनर लावू या ठिकाणी की आपण अशा पद्धतीने एसआरएचा प्रक्रिया चालू करणार आहे. सर्वांनी तिथं यायचं आणि आपले आपले फॉर्म आपले कागदपत्र घेऊन फॉर्म भरायचे. फॉर्म भरण्याच्या अगोदर फॉर्मवर कुठलं नाव आहे ते बघायचं. फॉर्मवर शुभारंभ नाव असेल, त्याच ठिकाणी बिल्डरांचं नाव सतीश भोईर हे देखील असेल. बिल्डरचं नाव बघायचं, भोईर बिल्डर आहे का. फॉर्म वाचायलाच असेल तर 5 मिनिटं लागेल, बाजूला बसा, फॉर्म वाचून घ्या. फॉर्म वाचल्यानंतर सही करा. डॉक्युमेंट तुमच्याकडे जेवढे असतील, जसं की पॅन, आधार कार्ड, मतदान कार्ड, मावशीचं म्हणणं आहे की ज्या मुली आहेत त्यांचं काय करणार, ज्या मुली आहेत त्यांनी कागदपत्र आणून द्यावं. कागदपत्र प्रमाणे सगळ्यांना घरे मिळतील. हवेत गोळ्या झाडायला इथं काय आपण बॉर्डरवर नाहीयेत. या ठिकाणी आपण हवेत गोळ्या झाडायला बॉर्डरवर नाहीयेत आणि कुणाला घर उठवल्याच्या नंतर कोणी पाकिस्तानला जाणार नाही, लक्षात घ्या. सर्वांना जागेवर आणि ऑन द स्पॉट घर आणि फ्लॅट मिळतील. मावशीचा प्रश्न आहे की ज्यांच्याकडे फोटो पास नाहीयेत, जुना फोटो पास मालक. मावशी तुमचं मतदार यादीत नाव आहे ना, मग तुम्हाला नक्कीच घर मिळेल. प्रत्येक ठिकाणी भांडावं लागतंय, सगळ्यांनी लक्षात घ्या. यांच्या इथं भांडण्याची गरज नाहीये. तर या ठिकाणी भांडून विचारा. या ठिकाणी प्रश्न आपण एक एक घेतोय. पटापट आपण प्रश्न घेऊ, साहेबांना उशीर होतोय आणि लवकर आपण आपली सभा संपन्न करण्याचा प्रयत्न करू. फॉर्म भरताना का फॉर्म भरायच्या अगोदर आपण लिखी का? या ठिकाणी एक प्रश्न आहे, किती पद्धतीने असेल, बॉन्ड पेपर कुठला असेल, असं या ठिकाणी एक प्रश्न आलेला आहे. साहेब उत्तर देतील, 1 मिनिट. ऐका, मला 500 रुपयाचा स्टॅम्प पेपर असतो कायम स्वरूपी. एक नाही 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 अहो, संमती पत्र असतं. ते संमती पत्र हे तुमच्याकडे एक झेरॉक्स ओरिजिनल एसआरए जमा राहणार आणि एक झेरॉक्स आमच्याकडे राहणार. हो, ज्याचा फॉर्म भरणार त्या प्रत्येक व्यक्तीला, कुटुंबाला नाही, प्रत्येक व्यक्ती ज्याचा फॉर्म भरला व्यक्तीनिशी त्या प्रत्येक व्यक्तीला फॉर्म येते. आणि त्याच्यानंतर एक शेवटचं अशी ताबा पावती आपली, ज्यावेळेस घर खाली करणार का तुम्ही, त्या ताबा पावतीमध्ये सगळं लिहिलेलं असतं. किती भाडं देणार, किती दिवस देणार, आणि तुम्हाला पत्रा मध्ये जायचं असेल त्या पत्रा शेडचा उल्लेख असतो. त्या पत्रा मध्ये काय काय सुविधा दिलेल्या आहेत त्या सगळं त्या ताबा पावतीमध्ये लिहिलेलं असतं. ठिकाणी साहेबांनी भरपूर प्रश्न विचारलेले, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर सगळ्यांना भेटलेलं आहे. त्याचप्रमाणे आणखी हजारो प्रश्न असतील, लोकांचे आगल्या मुतलेले प्रश्न असतील, अरे पण ते थांबा जरा. आता घराचे प्रश्न बघ. या ठिकाणी एक ताई बोलणार आहेत, सर्वांनी त्यांचा काय प्रश्न आहे ऐकून घ्यावा. माझा असा प्रश्न आहे की ज्या महिलांना मिस्टर नाहीये त्यांनी 2.5 लाख कुठून भरायचे? ज्या घर कामे करतात त्यांनी कुठून भरायचे? एक भाऊ म्हणून त्यांना घरदान 2.5 लाखाचं बस का. तुमचा भाऊ म्हणून ना, बिल्डर म्हणून नाही. प्रत्येक महिलेला देणार, पण ज्यांचे मिस्टर नाही त्यांनाच देणार. चला आपण लवकरात लवकर हा प्रकल्प चालू करण्यात आहे. तसंच या ठिकाणी भोईर साहेबांचा सत्कार, मामा सत्कार करा, सत्कार करा. या ठिकाणी त्यांचा सत्कार शंकर शेटकुरे आणि सुभाष बनसोडे दोघं करतील. सर्वांनी टाळ्याच्या गजरात त्यांचं स्वागत करा.